काय पतीला एक्स पार्टी डिवोर्स? हो. आता एक पती मला फोन आला त्यांचा आणि मॅम ते हिंदी भाषिक होते म्हणून थोडं मध्ये मध्ये हिंदी पण येणार आहे आणि ते हिंदी भाषिक होते. मला फोन आला, मैम मुझे आपसे मिलना है और डिवोर्स के लिए आपसे बात करनी है. मैंने बोली ठीक है आ जाओ. ऑफिसला आले. ऑफिसला बसल्यानंतर जेव्हा आमची चर्चा सुरू झाली ते म्हणाले की मेरी पत्नी बोल रही है आप जाके कोर्ट से एक्स पार्टी डिवोर्स ले लो, मुझे कोई भी कोर्ट के झमेले में नहीं पड़ना है, मुझे कोर्ट प्रोसीडिंग में नहीं आना है. मतलब भैया ऐसे नहीं होता है. डिवोर्स जो है वो दो ही तरह के होते हैं, एक तो कंटेस्टेड होता है या तो म्यूचुअल होता है. अगर म्यूचुअल होता है तो आप दोनों को आना पड़ेगा, अगर कंटेस्टेड होता है तो आपको पूरे प्रोसीडिंग को फॉलो करना पड़ेगा. अगर आपकी पत्नी नहीं भी आना चाहे तो इसका मतलब ये नहीं कि आपको एक्स पार्टी मिल जाएगा. कोर्ट का जो प्रोसीडिंग है, जब हम कंटेस्टेड फाइल करते हैं तब कंटेस्टेड में कोर्ट का प्रोसीडिंग पूरा होता है. उसमें काउंसिलिंग होता है, उसमें WS होता है, उसमें फिर उनसे भी से आता है, तो ये सारी बातें उसमें होती है. तो इसलिए उसमें भी आपका साल 2 साल 3 साल जा सकता है. अगर आपकी पत्नी नहीं भी अपियर हो तो भी, तो फिर क्या करें मैम? मग त्यांना मी पुढे सांगितलं, ऐसा कीजिए आप पत्नी को लेके आइए और हम तीनों आपस में बैठ के बात करते हैं, मैं उनको समझाती हूँ. 3-4 दिवसांनी ते आपल्या मिसेसना घेऊन आलेत आणि मग आम्ही चर्चा केली. मी त्यांना सगळं समजावलं की ठीक आहे, आपको कोर्ट प्रोसीडिंग में नहीं जाना है, कोई प्रॉब्लेम नहीं है. तुम्ही म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स फाईल करा आणि म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स फाईल केल्यानंतर विदिन 6 मंथ आणि त्याच्या आधी पण पिरियड वेव्हचा अर्ज टाकून, कारण ते ऑलरेडी 3 वर्षांपासून वेगळे राहत होते, हम पीरियड वेव की अर्जी लगा देंगे और आपका डिवोर्स म्युच्युअल कंसेंट डिवोर्स से जल्दी हो जाएगा. त्या पत्नीला ते पटलं आणि मग त्यानंतर एक 8 दिवसाच्या आत आम्ही तो म्युच्युअल कंसेंट डिवोर्स दाखल केला. अशा पद्धतीने की असं वाटतं आपल्याला की जर अपोजिट पार्टी कोर्टात आलीच नाही तर एक्स पार्टी लगेच होईल, पण फ्रेंड्स एक्स पार्टी असा लगेच होत नसतो. जी काही कोर्ट प्रोसिडिंग आहे ती कोर्ट प्रोसिडिंग आपल्याला पूर्ण फॉलो करायला लागते. त्यात वेळ आणि एनर्जी आणि पैसा सगळं वाया जातं आणि म्हणून असं काही असेल तर आपण नक्कीच म्युच्युअलने ते सेटल करण्याचा प्रयत्न करावा. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.